मध्ये। इथे एक छोटीशी गोशाळा आहे। हे आहे इस्कॉनचं मोठं असं मंदिर। येऊ लागलाय समोर। इथे कृष्णाची कालिया नागवरती एक छान सुंदर अशी मूर्ती आणि सर्वजण इथे मस्त फोटो काढताय। इथले देखावे सुद्धा खूप सुंदर आहेत। बाहेरचं तितकं छान आहे। आता आतमध्ये गेल्यावर मी तुम्हाला आतमध्ये देखावे सुद्धा दाखवते। हे पाण्यामध्ये आहे तुलसी मातेचं मंदिर आणि साईडला खूप छान सुंदर असं डेकोरेशन सुद्धा इथे। ते बाजूला एक बालसंस्कार वर्ग चालू होता आणि तिथले काही मुलं इथे बाजूला खेळत होते। आता जाऊयात आपण आतमध्ये। मला नेमकं माहिती नाही की आतमध्ये फोन अलाउड आहे की नाही। या मंदिराच्या बांधकामामध्ये संगमरवरीच्या दगडाचा उपयोग केलेला दिसतोय। इथे एक बुक स्टॉल लावलेला आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, जसं की गीता, कृष्णाच्या विषयी काही पुस्तकं आहेत, कृष्णाच्या लहानपणीच्या गोष्टी। बाजूला मंदिराच्या भिंतींवर खूप छान असं देखावे आहेत कृष्णाच्या बालपणीचे आणि कृष्णाच्या जीवनातले, जसं की वृंदावनचा लाडका कृष्ण त्याच्या मित्रांसोबत खेळताना।
आम्हाचं चाललंय यासारखे स्टाईलमध्ये फोटोशूट. इथे एक महाप्रसादम आहे आणि हे आहे खूप सुंदर असं बालाजीचं मंदिर. हे बघितल्यावर असं वाटतंय मला की तिरुपती बालाजीलाच आले की काय. इस्कॉनला आलोत आणि प्रसाद खाल्ला नाही तर दर्शन अपूर्णच राहील. तर तुम्हाला हे इस्कॉन टेम्पल कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. मला पर्सनली तरी खूप आवडलं आहे आणि तुम्हीसुद्धा इथे नक्की एकदा भेट द्या. तोपर्यंत बाय बाय.